होतं स्टॉप होतं, मग रेझ्यूम केलं की परत रेझ्यूम केलं की लगेच स्टार्ट होऊन जातं. फ्रेम मध्ये आहे इरफान ऑन एअर आहे. घाटीमध्ये नाही टमाट्याच्या पेजवर आवाज येतो. ऍडमिट नाही थोडं सर सुमित सरक ना मधून. दोनों साइड से उनको अंदर पाणी समोर या जरा इकडे या म्हणजे काय. वीट घे थांबा सर पाय नाही हे जॉईंट मध्ये ठेवलं. इथून सुरू सर पर्यंत बॉडी गार्डला थोडं खाली थांबा. गोबारे खाली थांबा. पहिल्याच कंपोज झालेला आली बाकी खाली घटनास्थळी दाखल झालेले आहेत. भैया 3 ठिकाणी लाईव्ह झालं, 3 एकदम याच्यात चाललं, एका याच्यात चाललं.
मला जरा हे आणि ज्यांचा आपण बघितलंय बाहेर येत आहे बाहेर येऊन पोलीस आयुक्तांची माहिती समजून घेतल्यानंतर ते आपल्यासोबत अनेकांची त्यांचं काय मत आहे किंवा त्या परिवाराला काय दिलं देखील या ठिकाणी पोहोचली. मात्र सगळ्यांना घटनेची अत्यंत वर्षाच्या शेवटीची घटना आहे. वर्षाच्या शेवटी आणि या ठिकाणी घडलेली आहे. अत्यंत तिथेच बोलूया हळूहळू कुठे जात नाही थोडं मागे मागे ना आपण थोडं मागे मागे आणि रात्री फॅक्टरी बंद थोडं मागे मागे सर का कम्फर्टेबल बूम लागाव बूम लावतो आवाज येतोय टोफे वगैरे रेडी का पण सोना धन पुढे रेडी चला झालं का वाचा सांगा पाहणी केली काय माहिती पाहणीमध्ये शाईन एंटरप्राइजेस C216 हे फॅक्टरीला रात्री अंदाजे 1-1:30 वाजता ही आग लागली आणि या आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू पावलेला आहे. 7 जण जखमी आहे. ते किरकोळ जखमी आहे. जे ज्यावेळेस आग लागली असत 6 जण जागेवर गेले. बाकीच्या 7 जणांनी उड्या खाऊन त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही दुर्दैवी घटना ही घडलेली ही कशी घडली काय घडली याचा सखोल आता CP साहेब वगैरे सगळे अधिकारी येऊन त्याची चौकशी करतील. पण जी काही घटना घडली ही दुर्दैवी घडलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही जी काही फॅक्टरी ह्या फॅक्टरीमध्ये म्हणजे रेसिडेन्सी म्हणजे वरच हे कामगार राहत होते. आता ही घटना कशामुळे घडली काय घडली याची चौकशी नंतर होईल. पण फॅक्टरीमध्येच कामगार राहत होते तर त्याच्यामुळं ही आग लागल्यामुळं त्यांचा जीव काही जण वाचू शकले नाही. म्हणून मला एक सांगायचं सखोल अशी चौकशी केल्या जाईल आणि जे काही असेल ते निश्चित लवकरात लवकर निष्पन्न होईल. काही प्राथमिक कारण काही आगीचं प्राथमिक कारण आता ते अजून काही निष्पन्न झालं नाही. पण आता CP साहेबाची माझी चर्चा झाली. इलेक्ट्रिशियनवाले बोलवलेले सगळे त्यांनी बोलवलेले आणि याच्या माध्यमातून आता नेमकी आग काल फॅक्टरी बंद होती. आता ही आग लागली कशी हे काही कळायला कारण नाही. पण आज निश्चित आपल्याला कळलं. या घटनेमुळे कामगार सुरक्षेचा प्रश्न देखील येणीवर आलेला आहे. नाही कामगार सुरक्षेचा प्रश्न म्हणजे इथं रेसिडेन्सीचा म्हणजे राहण्याचा हा विषय नाही. फक्त ही फॅक्टरी चालवण्यासाठी हा लॉट आहे. पण ते दुर्दैवानं ते कामगारी दरात होते आणि दुर्दैवानं घटना घडली आणि 6 जण मृत्यू पावले. त्याची आपण चौकशी करू. या घटनेमुळं या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे फायर ऑडिटिंगचा विषय महत्त्वाचा आहे. जर असे छोट्या कंपनीमध्ये अपघात होत असतील तर मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेचं काय त्यांच्या आता सुरक्षिततेच्या बाबतीत फायरच्या बाबतीत आपण जे
सांगितलं त्या बाबतीत सुद्धा मी माहिती घेतो. आणि फायर वगैरे गाड्या आहे आपल्या गाड्या आहे, पण आता ते अचानकच ही दुर्घटना घडलेली. कंपन्यांमध्ये यंत्रणा नाही असं म्हणतात. कंपन्यामध्ये यंत्रणा मी अनेक वेळा बैठका घेतलेल्या आहे. कंपनीच्या बाबतीत सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली, पण मी सुद्धा आणखीन माहिती घेतो आणि आणखीन काही जर अभाव असेल तर निश्चित आपण त्यांना कसं सहकार्य करता येईल, मदत करता येईल. या घटनेनंतर तुम्ही सगळ्या MIDC आपल्या जवळच्या ज्या 4-5 MIDC तिथे ही सगळी यंत्रणा आहे का कार्यान्वित, या संदर्भात काही सूचना करणार आहात का? नाही, सूचना करणार आहे की कुठं काही कार्यान्वित यंत्रणा आहे नाही आहे याच्या बाबतीत आम्ही माहिती घेऊन आम्ही निश्चित जे काही कारवाई करता येईल, काम करता येईल ते करू. आणि मला CM साहेबाचा सकाळीच फोन आला आणि मला सुद्धा सकाळी माहिती मिळाली. CP साहेबांनी सांगितलं, कलेक्टर साहेबांनी सांगितलं आणि मी लगेच त्या घटनास्थळी आलो, कारण मी जवळ नव्हतो, मी गावाकडे होतो, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. थँक्यू. धन्यवाद. आपलं मुलीचं मालक घ्यायचं. ही घटना दुर्दैवी कोण आहे काय आहे त्याच्यापेक्षा नंतर चौकशी व्हायला, पण तात्काळ मदत मिळाली पाहिजे त्याच्यासाठी CM साहेब मदत करणार. आता CM साहेबांना पूछो ना हिंदी सर, एक हिंदी हिंदी कशी बोलते मला ते मला हिंदी पण आणि इंग्रजी मातृभाषेपर्यंत काय मी लोहिया बोलतो, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर. आमचे पालकमंत्री साहेब बोंबे साहेब बोलणार होते CM साहेब. बरं, सोबत कोण आहे म्हणजे मग फोन लावून देतो पालकमंत्री साहेबांना. प्रभाकर माझा मोबाईल लाव. काय अरे ते आता तसंच झालंय. आपल्याला असंच करावं. हो का? मी आज अपडेट मागितलं, तिने आता सरळ घेतलं. अपडेट नाही केलं आता निरोप दिला MIDC अधिकारी आले का? ते मागे मागे राहू दे नाही. पालकमंत्री मुख्यमंत्री इंडस्ट्रियल सेफ्टी वाले लोक आलेले आहेत. माहिती आहे. त्यांच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. बोल रहा अरे मेरे को ऑफिस से रात में 3 बजे फोन आया, ये NI ने ट्वीट किया था और मैं बोला डिस्टर्ब क्यों, पहले मेरे पास भी कुछ इन्फॉर्मेशन नहीं थी. महासाक्षरता अभियान आता पण पहिले गेलं ना ऑन करून उचलायचंच नाही. हे बघा सर टेन्शन चालू आहे.
अभियान सुरू आहे. काय बरं? मला फोन येईल. हे बघा हे बोलताय होता मला फोन लावून काय करा आता कोण बोलायची तुम्हाला इंडस्ट्रियल सेफ्टी वाले ऑलरेडी आलेले आहेत. हे सगळे बिहारचे हो मेजॉरिटी तिकडे कोण मला म्हणजे सगळे एखादा इकडचा आहे. ते माहिती नाही आपल्याला पण कुठले की नाही असत बिहार असो आपली इकडची असो घटना दुर्दैवी मालक कोण आहे? शबीर पठाण आपल्या संभाजीनगर संभाजीनगर हा बाईजी संभाजीनगर. हॅलो बघून चल. सीएम साहेब ते महास्वच्छता अभियान मध्ये महास्वच्छता अभियान. कार्यक्रम चालू आहे तिथे आहे ना. ते लाईव्ह सुरू आहे सर. मागं ना थांबा जाऊ नको मोबाईल वगैरे. तिकडून घेता येईल ना? हो जाते जाते. एक कोणाला दुपारी घे ना घरी. ऑफिसला घे दुपारी ऑफिसला. गाडी बघ हा माझी खूप लांब आहे. 10 फूट आहे.